सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। शत्रू कधीच बाहेरचे नसतात या वाक्याशी तुम्ही सहमत आहात? आता आपल्याकडे एक बावळाची पद्धत आली, लोकांनी लग्न मंडपाच्या गेट मध्ये ते भावबंद उभे करतात, ती नालायक तुरी काढून राम राम घाला. ती पद्धत कोणी आणली? तो माणूस पिसावला पाहिजे. कोणी आलं ते कशाला करे नालायक उभे? तेच लग्न मोड आहे. 3 मिटिंगा घेतल्या नालायकांनी लग्न मोडायच्या आणि ते आपले थोपाट वाचून घेतले. गणपती लागली तुरा काढी तर भेटायला तुम्ही जाऊन पहा, कधी ते हसत नाही. मुळात लय ताईट आहे त्यांना, ते हसत कधी त्याला शाळा ते चांगलं लग्न पाहिलं म्हणते. त्याच्यापेक्षा वजन माणसं आणा पण भावमत उभे करू नका. तुमचं काय मत? ते हसत नाही. काही लोक आहे ना हल्लीच पाहिजे. तो गुरु मामा एक आहे, त्यांनी पैदा केला. तो गुरु मामाला हाणला पाहिजे. तो स्वतःच कामा. सक्का भाऊ दुश्मन हा बगरीचा मामा, तो एक हाणला पाहिजे. दुसरा एक माणूस आता लग्न सराई सुरू झाली, उन्हाळा सुरू झाला, आता लय पॉवरफुल झालोय मठ्ठा 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 पाणी श्वातला तो माणूस एकदा सांगणार नाही. नुसतं पिठाचं बर्फाचं पाणी हा ना मठ्ठा. 20 गलास पिली एका अवलाद मठ्ठा. घरी गेल्यावर बाथरूम मधून बाहेरच मठ्ठा कळच काढी उभं राहिलं, गडगड गडगड बसलं का खळखळ खळखळ. त्याची बायको 4 वेळा आतमध्ये चहा घेऊन गेली. चहा आतमध्ये आला. तो एक माणूस नाही हाणला पाहिजे. 5वा एक माणूस आहे, तो कोण नाही दिसला तुमच्यापैकी तर त्याला सोडू नका. भोकासलाच पाहिजे. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस कोण अवलाद होती ती पहिली तिचा शोध, पण त्याला मारण्यात आणि बोलण्यात तू गेल नाही गाऊन, सोनालाही गाऊन, सासूलाही गाऊन. सासू जाणारला पाणी घालीत होती आणि वर कामावरून गाजरा घेऊन आला. बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर. अंगातली ताकद, खिशातला पैसा, आयुष्यातली वेळ. 3 झाले. 4 कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. 5 तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही. 6 वाक्य. 6वं वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात. आणि 7वं वाक्य शेवटचं, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानतात, चुकीचं आहे. आपला मित्रच आपल्याला धोका देतो, आपल्या बरोबरच देतो. आणि आपला अपघात झाल्यावर म्हणतो मी म्हणत होतो शेवटची बॉटल घेऊ नका. त्यानं ऐकले नाही, त्याचे दोन्ही बॉल्स टाकले मी शेप मध्ये. पैसे तर त्यानंच दिले. कधी त्यानं कधी समाजाच्या आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो समजा, मरणार नाही नको. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? आपण बुडालो शेत बुडालो. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करणार? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. आता मरणे. आता काय? शरीराची ताकद कमी झाली की जवळचे सुद्धा शत्रू होतात. तुमचं काय? 3 वाक्य सांगतो. अंगातली ताकद कमी झाली, खिशातला पैसा कमी झाला आणि अंगातली ताकद कमी झाली का आपण ज्यांना पैदा केलं तेच आपले शत्रू होतात. आपल्याला वाटतं आमचं लोक प्रेम लोक. आता काही लोक 10व्यात भाषण करताना, लग्नात भाषण करताना त्या बोलणाऱ्यांना असं वाटतं की माझं भाषण लोक नाही. चुकीचं आहे. नाही, इतके वाईट बोलतात खाली लोक. तुमच्यातला म्हणून तुम्हाला सांगतो, कस खाली बसलेले लोक बोलायला लागतात. म्हणजे आपल्याला वाटतं कारण आपले सगळे लफडे त्यांना माहित. लोक बोलत लग्नात तर शहाण्यानं भाषण करू नये. आता विजयाचा बाजार झालाय सगळा. हळदी इतका खर्च लागणार आलाय. अरे कुठे चाललोय आपण?
ही करायची कशी आहे त्या हळदीला 500 लोकांचं जेवण आहे आणि आपल्या हळदी दिवस लागते ना आता भूतांची आवडत असल्यामुळे आणि त्याच्यात येणी झक मारली तो हळदीचा कार्यक्रम तर वाढवला लग्न तर आहे आता मेहंदी आणली 2-3 महिन्यापासून आणि तुमच्याकडे डोके फिरले तर 50,000 रुपये मेहंदीला खर्च आहे 10 रुपयाला कोण आहे ते एवढं नळकांड आहे ना ते 10 रुपयाला आहे आणि मेहंदी म्हणजे काय ओवी आहे का श्लोक आहे काय नाही सगळ्या पशु पक्ष्यांची घाण म्हणजे मेहंदी कावळ्याचा टिपका चिमणीचा टिपका कोंबडीचा टिपका कुत्र्याचा टिपका त्याला खर्च 50,000 आणि मेहंदीला नाचायला नवरीची आई स्पेशल डान्सर आहे हसण्यावारी गोष्टी देऊ नका इथं पुढे तरी तुम्हाला ते थांबवावं लागेल कारण बोलायच्या गोष्टी नाही राहिल्या आत्ताशी फेब्रुवारी निम्मा झालाय निरीक्षण करा 4 महिने उन्हाळा आहे अजून 5 महिने आज प्यायला पाणी नाही एवढी संकटात हे लोक मागच्या 1.5 महिन्यापूर्वीचा जर पाऊस झाला नसता ना तर चालाही नव्हता आणि ज्वारी नव्हती आता निदान कशी दोघांचा प्रश्न मिटलाय ज्वारी आणि गाई आणि मालकी दोघींचा प्रश्न मिटलाय ज्वारी पोटापुरती झाली आणि गाईला चारा झालाय पण आता भाव ज्वारी 2,500 झाली हे असे दिवस आहेत आपलं दूध 29 रुपये आणि पिशवीतलं 70 रुपये ते प्युअर आहे ना पहिला म्हणलं 500 लिटर दूध देतो मी तुम्हाला पिशवीतलं 500 लिटर मला फक्त 5 किलो तूप काढून दाखवायचं काही नाहीच झाले पण ते 70 आहे इकडं प्युअर आहे 29 आहे तुम्ही सुधारणार आहे का मला संपवणार आहे हाच प्रश्न पुढे सरकायचं आता 7 वाक्य पुरे झाले आणि हेच वाक्य म्हणजे शिवजयंती एवढे जर तुम्ही पाठ केले ना जीवनच आता पुढचं वाक्य आहे करंट लावून दिलाय तुम्हाला जम्मू नावाचं द्वीप आहे पंढरपूर नावाचं गाव आहे धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे खाजवा डोकं जम्मू नावाचं द्वीप आहे पंढरपूर नावाचं गाव आहे धर्म नावाचं नगर आहे तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे उलटा फिरा बरं का पांढरंग आपला बाप आहे रुक्मिणी आपली बडबड बाबा आई आहे पांढरंग आपला बाप आहे रुक्मिणी आपली आई आहे पुंडलिक आपला भाऊ आहे चंद्रभागा आपली बहीण आहे आणि तिचा आपण लेकरू आहे तो पाटील कोण आहे विठू पाटील त्या पाटलाचं नाव काय बडबड बोलले तरच कळत विठू पाटील आहे आणि त्या विठू पाटलाच्या ताब्यात हा खर्चाई आहे कुणाला कधी उचलायचं त्याच्या ताब्यात उत्पत्ती त्याच्याकडे स्थिती त्याच्याकडे लय त्याच्याकडे एकही माणूस जगातला उपाशी नाही एकटं काम कोणता पाटील करतो बरं पुढं पाटील लय अवघड सांगायचं मला कोणता पाटील विठू पाटील हे एक गाव आहे हे एक गाव आहे हे एक गाव आहे शरीर एक गाव आहे या गावात मनाशी नावाचा पाटील आहे शंभू नावाच्या ह्याच्यात विठू नावाचा पाटील आहे आणि याच्यात तो अख्ख्या जगाला सांभाळतो याच्यात मनाजी नावाचा पाटील आहे अख्ख्याला सांभाळतो आणि हे सगळं कोणत्या ताब्यात आहे कोणाच्या मनाच्या तुम्हाला मनात आलं तर माल काढू शकतो आणि मनात आलं तर घालू शकतो आणि तो मनाची जो पाटील आहे किचकटे मनाची जो पाटील आहे तो अख्खं शरीर सांभाळतो पण तो जरा नादी गडी आहे नादी म्हणजे त्याला एक प्रेयसी आहे नाही डोकं घालून आलं प्रेयसी म्हणजे कोण गर्लफ्रेंड आणि त्याला जी प्रेयसी आहे नक्कीच घटे बर का त्या प्रेयसीचं नाव इच्छा आहे डोकं घाजवर का आता दोघे राहिलं कुठे गावात कोणतं गाव आहे शरीर गावचा पाटील कोण आहे मनाशी आणि त्या मनाची पाटलाला इच्छा प्रेयसी कोण आहे इच्छा आता गंमत अशी झाली दोघं एकत्र आले का याचा कार्यक्रम ओके
आमच्या घरच्यांना एकादशी पण मला नेमकी मटण खाण्याची, मग आपण बाहेरच खाऊ. मनाला ती भुंगवती, पण तिला माहितच नाही. पुढे लय अवघड बरं का आता. तिला माहितच ना आपण त्यांना पुसत. कोण मन 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 कसं आहे नपुस आहे, आणि ती यायचं ना तिला कोण गेलं ग्रामाला सगळं इच्छा. आता तिला माहितच नाही हा प्रियकर माझा नपुसक आहे. तिला कधीच बाळ होणार नाही, नाही बाळ होणार नाही. पण तिला काम आहे ना, डोकं घासवा. कामही आहे, वासनाही आहे, फक्त कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. म्हणून तिला कधी बाळ होणार नाही. पण तिचं त्याच्यावर प्रेम आहे. आता एखाद्या मुलीला प्रेमात धोका विका बसला तरी पोरगी कोणाला सांगते? आईला तर कधी सांगत नाही. आईला बापाचा तर वाराही लागत नाही. मग पोरीनं कोणाला सांगायचं? मैत्रिणीला. करेक्ट. मग मैत्रिणीला ते सांगते त्याला मी लग्नात पाहिलं, मी मॅसेज टाकला, मग त्याने हाय केलं, मग त्याने मला हॉटेलला नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस पेले, जर्शी होती तू, आणि त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने घड्याळ का आणले. मग मला अंदाज आला जो माझ्यासाठी घड्याळ का आणू शकतो तो नक्कीच कर्णाच्या वाड्यातला असावा. तो उदाहरण आहे. तो माझ्या शब्दावर त्याचे आईबाप सुद्धा हाता काढून काढू. याचा अंदाज मला आला असं ती म्हणते. आता इथं परत घोटाळा आहे. तिची मैत्रीण आहे ना, मैत्रीण म्हणशी आशा ऐकणारी पाहिजे. इच्छेची जी मैत्रीण आहे ना ती माया आहे. तिचं नाव काय? माया. आता ती राहिला कुठे याच्यात. आता ती अशी नांगाटे, हिचा प्रियकर कसा आहे नपुसक, आणि तिला नवरा नाही. डोकं खास, डोकं खाजा. आता मनाची पाटला तर इच्छेचं बरं आहे, आणि ते काही झालं तर प्रेम तोडू शकत. कारण प्रेमाचं असं आहे. पुरीचा अभ्यास करा तुम्ही 2-4 वर्षापासून. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही, कधीच नाही. तुम्ही निरीक्षण करा. पुरी ब्रिलियंट पोरांच्या कधीच नादी लागणार नाही. नाही डॉक्टर, वकील, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, MPSC, UPSC, नेट सेट दिलेला, MPSCचा अभ्यास करणारा हाय ब्रिलियंट पोरगा, याच्या पोर कधीच नादी लागला नाही ना. पोरांना त्यांच्या नादी लागायला वेळ नाही. पोरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार, एकदम भंगरी पोर आहे, छपरी म्हणायचं. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, मी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतंय? मोटरसायकल चोरी. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाहिजे काय नाही डोळ्यात. तुम्ही अभ्यास करा. मला 7% पोरी भिकार पोरांच्या प्रेमात पडून जिंदगीतून संपल्या नाही. बंगल्यातून पडून गेलं तर बंगल्या पडून रोजानं जातात. सगळी बंगल्यात राहत होती, जगमारी करती. भिकार पोरांच्या नादी लागून गेले, बंगल्या पडून कामाला जाते. मगाची पैसे बघा पहिला गेलो त्या थोडं झोपत आहे. मी म्हणजे वाल्या पुढे सगळ्यांच्या शिवाय एकटाच खातो. असा माणूस राहिला नाही का त्याला मला वाढावं. माझं गुन्हा एकच, मी फक्त खरं पुरी प्रेमाच्या बाबतीत मला दरिद्री झाली. तुला पगार उदार कोणत्याही कोणाच्या नाही लागायचं. महिना 5 वर्षी पडून जायचं पडून एक पोरं होईपर्यंत तिची लावून तिथून पुढं पिसवाया सोडत ते मागरच होत. त्याच्या आवला दिला आता असंच मानली. म्हणजे राग येतो ईश्वरासारख्या बापाची तळतळ घ्यायची, आईची तळतळ घ्यायची, ती चांगलं होणार. सगळे पडून जाणारे पुढे अनुभव होईल. सगळे अनुभव होईल. त्याला ते आठवण आयांचा विषय आई पूर्वी पडून गेलं म्हणजे मला अंदाज काय वामानं बसलं. आपण जर म्हणलं तर जिंदगी मुलाच्या गाडीवर वावराला दिसली नवऱ्याच्या गाठात. काय
काही ना वाटलं असेल आपल्याला मामानं काय ना काय पोरगी तुमची मुलाच्या वाणीवर घातली दिसली तिच्याही म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ती पर्यावरणात आकाश करते तिला रोज झोपडा जावं लागेल काय तळतळ येते मला हसणारी गोष्टी वाक्य सांगतो जो बाप कधी आयुष्य जडला नाही तो बाप मुलीने रडावला याच्यावर अक्षरशः सांगतो हे बाप पोलीस स्टेशनला जाऊन रडला आमची मुलगी